मनाली टाउनपासून अप्रॉक्सिमेटली 13 किलोमीटरवर असलेली सोलंग व्हॅली ही विंटरमध्ये स्नो आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठी ओळखली जाते. विंटरमध्ये इथे स्कीइंग, स्नो ट्यूबिंग आणि इतर स्नो ॲक्टिव्हिटीज करता येतात. तर सीझन आणि वेदर कंडिशननुसार जॉर्बिंग, पॅराग्लायडिंग, रोपवे आणि काही आउटडोर ॲक्टिव्हिटीजसुद्धा करता येतात. माझ्या मनाली ट्रिपमध्ये आम्हीसुद्धा या स्नो एरियामध्ये गेलो होतो. तिथे पोचल्यावर सगळ्यात पहिले लक्षात येणारी गोष्ट म्हणजे लोक फक्त स्नो बघायला नाही तर डिफरंट ॲक्टिव्हिटीज एक्सपिरियन्स करायला सुद्धा येतात. आणि त्यातली एक ॲक्टिव्हिटी होती स्नो ट्यूब राईड. आता स्नो ट्यूबिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? स्नो ट्यूबिंग म्हणजे एक मोठा इन्फ्लॅटेबल ट्यूब असतो ज्यावर बसून तुम्ही स्नो कवर्ड स्लोपवरून स्लाईड करायचं आणि खाली यायचं. स्कीइंग किंवा स्नो बोर्डिंग सारखं बॅलन्स मेंटेन करायची टेक्निक इथे शिकायला गरज नाही. तुम्ही ट्यूबवर बसतात, प्रॉपर पोझिशनमध्ये रेडी होतात आणि स्लोपवरून ट्यूब खाली होतात. म्हणजे सिम्पल वाटतं, पण ॲक्च्युली राईड सुरू झाल्यावरती स्पीडमुळे खूप फन फील होतं. सोलंग व्हॅलीमध्ये स्पेशली स्नो कवर्ड स्नोप्सवरती ट्यूबिंग ट्रॅक्स तयार केले जातात जिथे पार्टिसिपेंट्सला कंट्रोल्ड स्लोपवरून खाली स्लाईड करायला येतं. काही सेटअपमध्ये स्लोपवरून परत वर येण्यासाठी कार्पेट लिफ्ट करावी लागते. पण आमच्या एक्सपिरियन्समध्ये एक फन पार्ट म्हणजे खाली यायचं तर सगळ्यांना एक्साइटमेंट होतं, पण त्यासाठी आधी पूर्ण स्लोपवरून ट्यूब घेऊन वर चालत जायचं. म्हणजे एक राईड खाली येण्यासाठी पुरत नाही. आधी वर जा, मग ट्यूबमध्ये बसा आणि मग फुल स्पीडने खाली या. आणि ऑब्व्हियसली सगळे लोक हेच करत होते. कोणी फ्रेंडसोबत, कोणी फॅमिलीसोबत, कोणी किड्ससोबत, सगळे एन्जॉय करत होते. म्हणून मला सुद्धा इथे आल्यावरती काहीतरी वेगळं वाटलं. मी ट्यूबवर बसले आणि जशी मला पुश मिळालं तशी ट्यूब स्नोवरून स्लाईड होत खाली आली. फर्स्ट फ्यू सेकंड्समध्ये वाटलं ओके आता स्पीड वाढते असं फील होतं. पण मग जसं स्पीडने खाली आलं, समोर माउंटन्स आणि सगळं मस्त दिसत होतं. मला पर्सनली या राईडमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलं म्हणजे त्याची सिम्प्लिसिटी. तुम्हाला स्कीइंग येतं का, स्नोबोर्डिंगचा एक्सपिरियन्स आहे का, या गोष्टी फरक पडत नाही. तुम्ही फर्स्ट टाइम स्नो एक्सपिरियन्स करत असाल तरी ट्यूबिंग एक रिलेटिव्हली सिम्पल वे आहे स्नोमध्ये थोडा ॲडव्हेंचर ॲड करायला. पण ऑब्व्हियसली ॲक्टिव्हिटी करताना ऑपरेटर सेफ्टी वगैरे गरज आहे. स्नो ट्यूबिंग नंतर आम्ही एक अजून ॲक्टिव्हिटी केली, जायंट स्विंग. नाव ऐकल्यावर समजत असेल की हे नॉर्मल स्विंग नाही आहे. एक मोठा स्विंग सेटअप असतो ज्यावर बसल्यानंतर तुम्ही हाईटवरून स्विंग केलं जातो. आणि ऑनेस्टली खाली बघितलं थोडं कॉन्फिडन्स चेक होतो, पण एकदा स्विंग मूव्ह झालं की मग सराउंडिंगचा व्ह्यू खूप ब्युटिफुल दिसतो. व्हाईट स्नो, माउंटन्स आणि कोल्ड वेदर या कम्प्लीट एन्व्हायरमेंटमध्ये जायंट स्विंगचा एक्सपिरियन्ससुद्धा खूप मेमोरेबल वाटला. आणि जर मला या दोघांमधून एक चूज करायचं असेल तर मी डेफिनेटली ट्यूब राईडला चूज करीन. कारण एक वेगळा चाइल्डिश एक्साइटमेंट होता. आपण लहानपणी प्ले ग्रुपमध्ये स्लाईडवरून खाली यायचो ना, फक्त यावेळी प्लेग्राऊंड ऐवजी समोर होतं स्नो कवर्ड माउंटन्स आणि स्लोप. मनालीमध्ये स्नो एक्सपिरियन्स करायचा असेल, फक्त फोटोज काढण्यापुरतं थांबू नका. थोडं स्नोमध्ये खेळा, सराउंडिंग्स एन्जॉय करा आणि कम्फर्टेबल वाटत असेल तर एक ॲक्टिव्हिटी नक्की करा. कारण काही वेळा डेस्टिनेशनपेक्षा तिथे केलेली एक छोटी ॲक्टिव्हिटी ट्रिपची सगळ्यात मोठी मेमरी बनून जाते.